मंडळी, नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते। ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेणे ही गरजेचे आहे। कुलदेवी कुलाचे रक्षण करणारे असते, तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारे असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते। याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात। पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत। ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार। सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते। संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते। एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो। त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते। ती कशी भरतात ते पाहूया। तुम्ही ओटी भरण्यासाठी साहित्यामध्ये तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकूरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी साधन सामग्री वापरली जाते। देवीची ओटी भरताना 6 वारी साडी ऐवजी 9 वारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो। देवीला 6 वारी ऐवजी 9 वारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की देवीच्या 9 रूपांची पूजा असते। तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे शक्तीचे प्रतीक मानले जाते। देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी। देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात। त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे। श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी। मंडळी, देवी पूजनाची सांगता ही देवीची ओटी भरून आणि खण आणि साडी अर्पण करूनच होते। म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय। देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचारात विधीतून कार्य झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते। मंडळी, देवीची शास्त्रशुद्ध पद्धतीने ओटी कशी भरावी ते जाणून घ्या। प्रथम देवीला अर्पण करावयाची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते। एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत। नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी। नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतलेल्या त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे। देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी। यामुळे देवी तत्व जागृत होण्यास मदत होते। ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत। देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे। मंडळी, जेव्हा आपण नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते, हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते। तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते। जेव्हा हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते। तसेच मनोमय कोशातील सत्कणांचे सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते। या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो। देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हातांच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य होते। सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होतो। यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते। जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते। मंडळी, त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते। 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते,
कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपाने जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते। जेव्हा आपण दुर्गा देवीची ओटी भरतो तेव्हा तिला खड आणि नारळ ही लाल किंवा तांबड्या रंगाची असावी। श्री महालक्ष्मीसाठी तांबडा किंवा केशरी, श्री लक्ष्मीसाठी तांबडा आणि पिवळा, श्री सरस्वतीसाठी पांढरा, श्री महासरस्वतीसाठी पांढरा आणि तांबडा, श्री कालीसाठी जांभळा आणि श्री महाकालीसाठी जांभळा आणि तांबडा हा रंग वापरावा। मंडळी, वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने कुलदेवीची ओटी ही भरायलाच पाहिजे। देवीची ओटी केव्हा व कशी आणि कोणत्या ठिकाणी व कोणी भरावी, देवीची ओटी आपल्या देवीचे स्थान असेल त्या स्थानावर जाऊन भरणे खूप चांगले असते। मात्र ज्यांना मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणे शक्य नाही ते घरी देखील देवीची ओटी भरू शकतात। आपण जेव्हा ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जातो त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे। मूळ स्थानावर जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच देवीची ओटी भरू शकता। जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटो समोर किंवा मूर्ती समोर आपण कुलदेवीची ओटी भरू शकता। आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायला पाहिजे। आपल्या घरामध्ये कोणत्याही देवीचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतोच। लक्ष्मी मातेची ओटी भरली तरी चालेल। देवींची ओटी देवींच्या खास वारा दिवशी आपण भरू शकतो। जसे की वर्षातून 2 नवरात्री येतात, एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री। अशा प्रकारे 2 वर्षातून नवरात्री येतात। नवरात्रीमध्ये 9 दिवस येत असतात। या 9 दिवसांपैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची ओटी भरू शकता। आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ गोष्ट घडत असेल, शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची ओटी भरू शकता। घरामध्ये एखादे लग्न कार्य असेल, देवीला आमंत्रण देऊन घरी बोलावून देवीची ओटी भरू शकता। दिवाळी किंवा इतर कोणतीही सणवार असतील तर त्यावारी देखील आपण देवीची ओटी भरू शकता। आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील देवीची ओटी भरू शकता। जसे की नोकरी लागणे, घर बांधून होणे, व्यवसायात धंद्यांमध्ये बरकत होणे, वंश वाढीस लागणे, अशा कोणत्याही मनातील इच्छा असते त्या पूर्ण झाल्यानंतर आपण देवीची ओटी भरू शकता। देवीची ओटी भरण्यासाठी साडी, ब्लाउज पीस, तांदूळ किंवा गहू कोणतेही एक घेतले तरी चालते। हे सर्व देवीसमोर ठेवून ज्या पद्धतीने आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो त्या पद्धतीने देवीची ओटी देखील भरायची आहे।